कोणत्या बी परिस्थितीत शाळा बंद होणार नाही. म्हणजे शाळा चालूच राहणार आणि मुली बी शाळेत शिकणार. शेंड्या दांड्या मोडून गुलामीला वाकवणार त्या तेव्हाच थांबतील आणि मी बी तेव्हाच थांबणार. आज मला वाळीत टाका, माझ्या बायकोवर शेण फेकाल, तिला दगड माराल. एक गोष्ट लक्षात ठेव, ज्ञानाच्या वाटेवर चालणाऱ्याला अडवणारा दगड अजून निर्माण झाला नाही आणि ज्ञानाला विद्रूप करण्याची क्षमता कुठल्याही शेणात नाही. पाण्याला बंधारा बांधून अडवाल, पण ज्ञानाला अडवणारी भिंत बांधणारा जगाच्या पाठीवर नाही. म्हणूनच मी सुद्धा थांबणार नाही. माझ्यामुळे तुम्हाला अडचण होत असेल, मला जातीत बांधू नका. फुले घराण्याला वाळीत टाका. वाळीत टाकायचं असेल तर मला टाका. माझे वडील, भाऊ आणि चुलते यांचा याच्यात काही सहभाग नाही, उलट विरोध आहे त्यांचा. अरे वा, चांगली छक्कल लढवतोय. पण लक्षात ठेव, तुझ्या या बोलण्यानं तुझा परिवार, तुझं घर वाचणार नाही. पंचमंडळींना माझी हात जोडून विनंती, जर वाळीतच टाकायचं असेल तर मला टाका. पण मी खरंच चुकतोय का? चुकतोय मी? हे जे सगळं काही करतोय यात माझा स्वार्थ काय आहे? माझ्या शिक्षणाच्या जोरावर मी अधिकारी होईल, पालखीतून मिरवल, पण ते सगळं सोडून मी शाळा काढली. कुणासाठी? माझ्या बायकोवर शेण टाकलं, ते सहन केलं कशासाठी? कारण शिक्षण ही काळाची गरज आहे. जर स्त्री शिकली तर घर शिकल, घर शिकलं तर समाज सुधार, आणि समाज सुधारला तरच आपलं राष्ट्र महान होईल. एकदा विचार करा, मग काय घ्यायचा तो निर्णय घ्या.